अध्यक्ष महाराज, सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे. अध्यक्ष महाराज, मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल. सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी. अध्यक्ष महाराज, मला माहिती आहे कामकाजाचं भाग मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे. या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे. आपलं कामकाज आहे, आज स्थगन नाही आहे मला माहिती आहे. नियमाप्रमाणे आपण आपली पत्रिका तशीच आहे, पण राज्यामध्ये ज्या परभणी आणि बीडमध्ये झालेल्या घटना या खऱ्या अर्थानं सरकार आल्यानंतर घडलेल्या घटना आहेत अध्यक्ष महाराज. आणि काल परभणीमधला एक त्याच्यामध्ये आंबेडकरी विचाराची चळवळ लढणारा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला अध्यक्ष महाराज. या संदर्भातल्या स्थगन प्रस्ताव जे आहेत ते माझ्याकडे आल्या सूचना आल्या आहेत, त्या संदर्भातला निर्णय मी देईन. आपण स्वतः माझी विधानसभा अध्यक्ष राहिलेला आहात, आपल्याला नियमाची संपूर्ण जाणीव आहे. आपण स्वतः आत्ता म्हणाला आहात की हे आज शोक प्रस्ताव असताना घेता येणार नाही, त्यामुळे मला वाटतं या विषयाचा मी निर्णय दिल्यानंतर आपण बोलू. बसा दाना बसा. नाही पण मला अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला मदतच केली अध्यक्ष महाराज, मला माहिती आहे, पण घटना अध्यक्ष महाराज सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे. अध्यक्ष महाराज, आपण कस्टोडियन आहात आमचे अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज, राज्याच्या जनतेला न्याय मिळेल. सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज. मला माहिती आहे कामकाजाचं भाग मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे आणि गंभीर बाब असल्यामुळे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये लोकांमध्ये तीव्र चीड परभणीच्या आणि बीडच्या घटनेचे अध्यक्ष महाराज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महाराज, आपण निर्णय द्याल तो आम्हाला मान्य राहील, पण सरकारने याच्यातली भूमिका मांडावी अशी आम्हाला सरकारला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सरकारची असं नाही चालणार. नाना बोलले नाही आता परत नाही. बसा. या संदर्भात ऐका, बसा. या संदर्भात ऐकून घ्या या संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा, आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत, मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही. या संदर्भात पूर्ण सविस्तर चर्चा आपण करू. दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू. त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील आपण त्या ठिकाणी बघू आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे. मनोरुग्णांनी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे. तथापि तिथे एक संतापाची लाट आली, त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या. मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे. मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाही आहे. निश्चितपणे अध्यक्ष महोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे. म्हणून आपण जेव्हा नेमून द्याल त्यावेळेस याची कारवाई करता येईल. आज अधिवेशनाचा पहिला दिवस असून आज शोक प्रस्ताव देखील आहेत. त्यापुढे या एक मला निर्णयाचा देऊ दे, त्यानंतर तुम्ही आज स्थगन प्रस्ताव घेण्यात येणार नाहीत. या संदर्भात ज्या सूचना प्राप्त झाल्या आहेत मी गटनेत्यांबरोबर बोलून या संदर्भातल्या चर्चेचा दिवस ठरवेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 3 आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी झाला. यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आजपासून पहिले हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी विधानसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणी आणि बीडच्या प्रकरणावर सरकारवर निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत परभणी राडा आणि बीडच्या घटनेवर भाष्य केले आहे. काही दिवसापूर्वी परभणी रेल्वे स्थानकाबाहेरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रकृतीची विटंबना एका मनोरुग्णाने केली होती. या घटनेनंतर परभणीत हिंसाचार उफाळल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले होते. यातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता, तर बीडच्या केज तालुक्यातील मस्सा जागेचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद बीडमध्ये उमटले. या दोन्ही प्रकरणावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली. नाना पटोले म्हणाले की
परभणी आणि बीडमध्ये झालेल्या घटना या सरकार अस्तित्वात आल्यानंतर घडल्या आहेत. काल परभणीमध्ये आंबेडकरवादी विचारांची चळवळ लढणारा कार्यकर्ता मृत्युमुखी पडला असे त्यांनी म्हटले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात सदन प्रस्ताव आणि सूचना माझ्याकडे आलेल्या आहेत. या संदर्भातला निर्णय मी देईन. मी निर्णय दिल्यानंतर आपण यावर बोलू असे म्हटले. यानंतर नाना पटोले म्हणाले की सरकार अस्तित्वात आल्यानंतर या घटना घडलेल्या आहेत. आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेमुळे पूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. विधानसभा अध्यक्ष आपल्या माध्यमातूनच आम्हाला न्याय मिळू शकतो. राज्यातील जनतेला न्याय मिळू शकतो. सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्यात लोकांमध्ये तीव्र चीड निर्माण झाली आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करत आहे, सरकारने त्यांची भूमिका मांडावी असे त्यांनी यावेळी म्हटले.